केली। हे सरकार आम्हाला काय म्हणतो तर भाकर चटणी खाय म्हणतो, कारण सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचा वेशभूषा करून त्यांच्याशी टक्कर देऊ। नमस्कार, मी नरेश बोपचे सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकाचे संप सुरू आहे मागील 1 महिन्यापासून, आणि या ठिकाणी आज मा सावित्रीबाई फुले यांची जयंती सुद्धा आहे, आणि त्याच निमित्ताने सर्व अंगणवाडी सेविका या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषामध्ये आलेले आहेत, आणि तसेच ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषात सुद्धा एक अंगणवाडी सेविका आपल्याला दिसत आहेत। तर या मागील काही दिवसापासून आपल्या मागण्याला घेऊन अनेक प्रकारचे आंदोलन केले। नुकतेच आता जेल भरो आंदोलन सुद्धा करण्यात आलेले आहे। त्या अगोदर चटणी भाकर आणि त्या अगोदर शासनाने दिलेले जे परिपत्रक होते त्याची होळी करण्यात आलेली होती, आणि हे अनेक दिवसापासून आंदोलन करत आहेत आणि शासनाच्या विरोधामध्ये नारेबाजी करत आहेत। आणि आज विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला आज सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून या ठिकाणी अंगणवाडी सेविका उपस्थित आहेत। ते काय बोलतील त्यांच्याशी आपण चर्चा करूया। काय म्हणाल, आज अंगणवाडी सेविका सर्व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषामध्ये आलेल्या आहेत। सावित्रीबाई फुल्यांनी महिलांकरिता पहिली शाळा उघडली आहे। 1 जानेवारी 1848 रोजी त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही सर्व महिलांनी सावित्रीबाईंचा वेशभूषा घालून सावित्रीबाईंच्या जयंतीला साजरे करीत आहोत। आणि आमच्या संपाचा दिवस आजच्या आमच्या 1 महिना होत चाललेला आहे, तो दिवस आज आम्ही साजरा करीत आहोत। आपल्यासोबत ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषामध्ये अंगणवाडी सेविका, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूया। काय म्हणाल, आज आपण ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केलेली आहात आणि आपल्या मागण्या पूर्ण होत नाही आहे, काय बोलाल आजच्या दिवशी? आजच्या दिवशी आम्ही आमच्या 4 डिसेंबरपासून आम्ही संपावर आहोत अंगणवाडी सेविका, आणि आम्ही अनेक प्रकारचे आंदोलन केले आहेत, पण तरी पण सरकारला जाग नाही आलेली आहे। आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे आम्ही अंगणवाडी सेविकांनी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सावित्रीबाई फुले आणि मी स्वतः महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा तयार केलेली आहे। पण ह्या माध्यमातून आम्ही म्हणजे सरकारला जागृत करत आहोत की आमच्या मानधनामध्ये किंवा आमच्याकडे जे दुर्लक्ष केले ते आमच्याकडे लक्ष द्यावं, आमच्या मागण्या पूर्ण करा, आणि आम्ही एवढे बोलून आपले समाप्त करतो। या ठिकाणी आपल्यासोबत भारताची पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या सुद्धा वेशभूषामध्ये एक चिमुकली आहे, तिच्याशी सुद्धा चर्चा करू। काय वाटतं बेटा, आज तुम्ही सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान केलेला आहे आणि इथे अंगणवाडी सेविका आपल्या मागणीला घेऊन बसलेले आहेत? मला तर वाटते अंगणवाडी सेविका आपल्या मतलब सावित्रीबाई फुले सारखेच आहेत, आपले वडील मायबाप सारखे आहेत। आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये आहे। तर मला तर हाच वाटते की अगर आता पण सावित्रीबाई फुले जिंदा असती तर आता आपला देश इतका मोठा होता आणि पूर्ण देश आपला बौद्धिस्ट। तर आपण बघितलात काय बोलली आहे चिमुकली, जे सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषामध्ये आहे। ठिकाणी उपस्थित आणखी अंगणवाडी सेविका आहेत ज्या सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषात आलेल्या आहेत। काय म्हणाल, इतक्या दिवसापासून आपले अनेक प्रकारचे आंदोलन झाले, पण शासनाचे डोळे अजून उघडलेले नाही, शासन आपल्या मागकडे लक्ष देत नाही आहे। जेल भरो आंदोलन सुद्धा केलं, आणि आज आता सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषामध्ये येऊन सुद्धा आपला संप पुकारला हा। आज आम्ही इथे सर्व ह्या गेटमध्ये आलेले आहोत सावित्रीबाई फुलेचं। आमचं हेच म्हणणं आहे की हे जे मोदी सरकारचं जे कानून आहे हे आमच्यावर एवढा म्हणजे जबरदस्ती थोपण्यात आलेलं आहे। आम्ही 4 डिसेंबरपासून इतकं आंदोलन करून सुद्धा ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा आमच्या आवेदनाला काही ते दुजोरा देत नाही आहेत। आणि आमचे उपासमारीची त्या दिवशी आम्ही भाकर चटणीची योजना भाकर चटणी खाय म्हणतो, कारण की आम्हाला काही मिळूच नाही शकत। याचा पेन्शन लागू नाही आहे आम्हाला मानधन आहे, आणि आम्ही कितीतरी आम्हाला प्रावधान नाही आहे याचं मेडिकल लीवचं, आणि नुसतं तुटपुंज आमचं मानधन आहे, तेही आमचं अनलिमिटेड आहे, काही नाही आहे। आणि ह्या काळामध्ये आमचं हे पूर्ती होत नाही, एवढ्यामध्ये आम्ही कितीही डोकं पिटलं तरी पण हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही। म्हणून आज आम्ही सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचा वेशभूषा करून त्यांच्याशी टक्कर देऊ, आणि ते पुन्हा आम्हाला ते करण्यास भाग पाडत आहेत। आणि आम्ही शांत होतो तर आम्हाला त्यांनी उत्तेजित केलेलं आहे की आम्ही हे सडकीवर उतरून
आणि आम्ही असे अपशब्द बोलून आणि हे करून हे आम्हाला शासनाने मजबूर केलेलं आहे ना, तर आमची अशी प्रवृत्ती नव्हती की आम्ही असे पाऊल उचलावा. ही कल्पना कशी का आली की सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून यावं का म्हणून सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण केलेली आहे? आधीच्या काळामध्ये ज्या याच्यानी कसबानी सावित्रीबाई फुलेंनी आपली कंबर कसून समाजासाठी पुढाकार घेतली, तसे आम्ही सावित्रीबाई फुले बनून आमच्या हक्कासाठी लढायला आम्ही पुढे आलेलो आहोत. कारण की त्या काळात त्यांच्यावर अत्याचार होत होता. आता ह्या काळात आमच्यावर एखाद कामवाल्या आमच्यावर इतके सारे कामं, तुम्ही कधीतरी आमचे म्हणजे कामे बघा, आमचे कामे इतके थोपलेले आहेत की आम्हाला नाही का, आम्हाला किमान वेतन सुद्धा नाही आहे आणि आमची म्हणजे कुठेही दोजोरा घेत नाही. इकडून तिकडे फेकतात, तिकडून इकडे फेकतात, अशी आमची अवस्था तर झालेली आहे. म्हणून आम्ही हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले असे वेशभूषा करून आम्ही त्यांच्या ते झोपलेल्या सरकारला असं आम्ही जागा करण्याची आणि टक्कर देण्याची आमच्यात आज ताकद आलेली आहे. आम्ही सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यासारखेच आता संघर्ष करू असे आम्ही ठरवून हे वेशभूषा केलेली आहे. तर आपण बघू शकता की या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषामध्ये आलेल्या आहेत, त्यांचं असं बोलणं आहे की त्यावेळेस सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांच्यासोबत अन्याय होत होता, त्याचप्रमाणे आमच्यासोबत सुद्धा अन्याय होत आहे. म्हणून आज आम्ही सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांची वेशभूषा धारण करून शासनाला जागे करण्याकरिता प्रयत्न करत आहोत. म्हणूनच आम्ही आज सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून शासनाला जागवण्याचा कुठेतरी प्रयत्न करत आहोत असे ते बोलत आहेत. तर अशाच बातमी करता सत्य को जाणून न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार. शिक्षित झाल्या त्यांना कोणी शिकवला तर ज्योतिबा फुलेंनी शिकवला. पहा, आपल्या एक सेविका ज्योतिबा फुले पडलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. किती मेहनत केली असेल व त्या काळामध्ये सगळे लोक अशिक्षित होते. जेव्हा ज्योतिबा फुलेंनी सावित्री फुलेला शिकवलं तेव्हा त्यांनी पहिली शाळा पुण्याला भिलेवाड्याला पहिली शाळा त्यांनी ज्योति सावित्रीबाई फुले अमर रहे, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले अमर रहे. कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो. हायटेक जिंदाबाद, अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीच्या संघर्षाचा विजय असो. अरे मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं शिक्षण दिले सावित्री माईन. पानही नव्हता, फुलही नव्हता, नव्हती ग फांदी. पानही नव्हता, फुलही नव्हता, नव्हती ग फांदी. सावित्री